समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार. ललित गांधी, कोल्हापूर. देशात आणि राज्यात अत्यंत अल्पसंख्याक असलेल्या जैन समाजाच्या विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जैन समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्यानं राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये जैन मुलामुलींसाठी प्रत्येकी 1 अशा एकूण 16 वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. कोल्हापुरातही येत्या आर्थिक वर्षाअखेर वसतिगृह उभारणीला प्रारंभ होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे 2 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 8 क आणि 3 ब वर्गातील जैन तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासन सकारात्मक असून समाजाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी उपलब्ध निधीचा प्राधान्याने वापर केला जाईल. जैन अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही श्री गांधी यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी जैन समाजाच्या विकासासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येतील असं सांगितले. तसेच ज्या गावांमध्ये जैन समाजाची लोकसंख्या अधिक आहे त्या ठिकाणी शांतता समित्यांमध्ये जैन समाजाच्या प्रतिनिधींना स्थान देण्याच्या सूचना पोलीस विभागाला करण्यात येतील. तीर्थक्षेत्र विकास निधीतून स्थानिक तीर्थक्षेत्रांवर लोकोपयोगी कामांना प्राधान्य दिले जाईल असंही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांनी महिला व बाल विकास विभागामार्फत जैन समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. बैठकीत श्री गांधी यांनी जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, पोलीस प्रशासन, महापालिका, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण बँक, MIDC आदी विभागांकडून जैन अल्पसंख्याक समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आणि विविध सामाजिक प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जैन समाजाच्या प्रतिनिधींनी समाजासमोरील विविध समस्या आणि अडचणी मांडल्या. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, शहर अभियंता रमेश मस्कर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी योगेश कुंभार यांच्यासह जिल्ह्यातील जैन समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जैन समाजातील अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील ज्या महिला कुटीरोद्योग करतायत किंवा बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळे आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतात किंवा छोटे उद्योग व्यवसाय करतात, अशा महिलांना बचत गटाच्या समूहासाठी 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची योजना महामंडळाला मंजूर करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच व्यक्तिगत महिलांना प्रति महिला 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे सुद्धा त्यांच्या छोट्या उद्योग व्यवसायासाठी द्यायचा निर्णय महामंडळाने केलेला आहे. आणि एकूणच या दोन्ही योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठीचा निर्णय महामंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.